सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। भारत मातेला मानणारी लोक एकत्र झाली असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आम्ही राबवतोय। आजच्या यात्रेचं श्रेय माजी सैनिक भारतीय जनतेला आहे, असं मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केलंय। हर घर तिरंगा यात्रेला आणि तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत भाजपचे युवा नेते विशालजी परब आहेत। काय सांगाल परब साहेब, मोठ्या संख्येनं इकडे देशभक्त सहभागी झाले। पूर्ण विधानसभेतनं असंख्य प्रकारे भारत मातेला मानणारी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झालेली आहेत। एक आगळा वेगळा संदेश या संपूर्ण कोकणामध्ये, सिंधुदुर्गमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगळीवेगळी अशी एक चांगला कार्यक्रम आज आमच्या सर्व सैनिकांना, माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे करत आहोत। या ठिकाणी मी माझ्या सर्व आलेल्या देशभक्तांना मनापासून धन्यवाद देतोय। आमचे संयोजक, आमच्या भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी आयोजन केले ते आदरणीय संदीपजी गावडे साहेब, आणि संपूर्ण शहरामध्ये ज्यांनी नियोजन केलं, आजची शिस्तबद्ध हा कार्यक्रम व्हायला कारणीभूत ठरले ते आदरणीय आमचे सर्वांचे लाडके उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर सर यांना आणि सर्व नगरसेवक आणि सर्व मंडळींना मी धन्यवाद देतोय। या आजच्या रॅलीचं श्रेय हे सर्व जनतेला देण्यात येत आहे। निश्चितपणे आपण राजकीय वर्तुळात अनेक घटना घडतो, पण आज देशप्रेमासाठी सगळी मंडळी महायुतीतली आज इथे आलेली पाहायला मिळतात। आमदार केसरकर पण सहभागी झालेत, पालकमंत्री सुद्धा येतात, त्याबद्दल काय सांगाल? भारत देशामध्ये कोणताही व्यक्ती या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेब आलेले सर्व मंडळी येऊ शकतात। त्यामुळे भारत देशाचा तिरंग्याचा कार्यक्रम हा सर्वसामान्य जनतेचा आहे। त्यामुळे आमचे सर्व नेत्यांची एकच शिकवण आहे की या ठिकाणी ज्यावेळी समाजावरती, संघटनेवरती आपल्या एकत्रितपणे आपण राहतो त्यावेळी देशाचा विकास होतो। आणि आमच्या सर्व आदरणीय राणेसाहेब असतील, चव्हाणसाहेब असतील किंवा आमचे देवाभाऊ असतील आणि सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या विचारातनं 2022ला अशा प्रकारची आगळी वेगळी संकल्पना 2022च्या वेळी 75 वर्ष पूर्ण झालेली होती। त्यामुळे मला एकच सांगावंसं वाटतंय की न भूतो न भविष्य अशा प्रकारचा कार्यक्रम सावंतवाडीमध्ये विधानसभेमध्ये आमच्या सर्व गोरगरीब जनतेने, कार्यकर्त्याने, सैनिकांनी आणि मुलांनी, महिलांनी सर्वांनी आयोजन केलेलं आहे।